काही सांगत नाही, फक्त एक आहे की ही जी भेदिकाची परंपरा आहे, सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की सगळ्या कलांचं जे मूळ आहे ते भेदिकमध्ये आहे. म्हणजे केवळ तमाशाच नाही सर, तमाशाबरोबर इतर सगळ्या कला ज्या आज आहेत त्या भेदिकमधूनच आलेल्या आहेत. भेदिकमध्ये मुळातच जी आध्यात्मिक परंपरा आहे, खरं सांगायचं तर आता वेगवेगळ्या कला आपण ज्या पाहतो आहोत, ज्या गाजत आहेत सगळीकडं, आकाशवाणीवर पण अनेक होतात, म्हणजे तमाशा होतो, लावणी होते, धनगरी होया होतात सगळ्या. पण भेदिक ही परंपरा मगाशी बऱ्याच वेळेला खंत व्यक्त केली की ती आता लोप पावत चालली आहे की काय. त्याची कारणं आपण जर शोधली तर मला वाटतं की यावर उत्तर मिळू शकेल. झालंय असं की केवळ आणि केवळ ज्याला आपण मूळ, ज्याला अस्सल सोन्याचं असं म्हणू, हे जी कला आहे ती फक्त आणि फक्त भेदिक आहे. ती लोकांच्या आयुष्याशी जोडलेली आहे. त्यांचे सगळे प्रश्न असतील, म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचे प्रश्न असतील, या पृथ्वीच्या अस्तित्वाचे प्रश्न असतील, ह्याची उत्तरं शोधण्याचा जो अध्यात्मानं प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न शाहीर आणि सोप्या भाषेमध्ये खेड्यापाड्यातल्या वाड्या वस्त्यातल्या लोकांना समजावं अशासाठी हे भेदिक निर्माण झालं. आणि या भेदिकामधूनच अनेक ज्याला आपण परफॉर्मिंग आर्ट म्हणतो, म्हणजे लावणी आहे, डान्स आहे, बघायला मिळतो, नाचतात, स्त्रिया असतात, वास्तव भरपूर काहीतरी ऑर्केस्ट्रा असतो, त्या पद्धतीने पोवाडा आहे, दृश्यात्मकता ज्यात आहे, दिसतं खूप चांगलं. अशी दृश्यात्मकता भेदिक मध्ये नाही आहे. भेदिक हे एका कुठल्याही गावात, देवळात, एका ठिकाणी, एका घरात 4 लोक जमतात आणि ते म्हणतात. त्याच्यामध्ये ज्याला दिसण्याची व्हरायटी म्हणतो आपण, किंवा चालींच्या व्हरायटी, लावण्यामध्ये असेल की चाली पोवाड्यामध्ये आहेत, गोंधळ गीतामध्ये आहेत, ह्याच्यामध्ये 2-3-4 प्रकार सोडले तर चालींना पण आपल्याकडे मर्यादा आहे. त्यामुळं आणि मुळातच हे पुढे जात नाही, याचा अर्थ की आपल्याकडची अध्यात्माबद्दलची जाणीव, वाचन कुठं आहे आता आपल्याकडे. कोणी ज्ञानेश्वरी वाचली आहे, कोणी भागवत वाचलाय, मग त्यात जे सांगितलंय ते तुम्हीच सांगता, ती उदाहरण देता. तर हे मुळातच अध्यात्माकडं बघण्याचा दृष्टिकोनच आता कमी होत असल्या कारणानं आपल्याकडं तो प्रॉब्लेम आहे. आणि रंजकता ज्याला म्हणतो, ती रंजकता यात नाहीये. जो खरा कलावंत आहे त्याला खरंच जाणून घ्यायचं आहे, ज्याची खरीच नाळ अध्यात्माशी जोडलेली आहे, ज्याला हे सगळं ब्रह्मांड काय, माणसं काय, तुमचे आमचे संबंध काय आहेत, गणित काय, सगळं शास्त्र तुमच्याकडे गणितावर भेदिक आहे, तुमच्याकडे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान तर बेस आहे. तर हे जाणून घेणारी पिढी आता नाही, हे दुर्दैवानं म्हणावं लागेल. आणि ज्यांच्यासाठी तुमच्यासाठी काही लोक आहेत ते, म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यात हे मूळ आहे, त्यामुळे हे बदललेलं नाहीये. ह्या चाली अशा उलट्या चाली आलेल्या नाहीयेत तुमच्याकडे. ज्या चाली परंपरेने आलेल्या आहेत त्याच चाली झालेल्या आहेत. लोक ऐकावेत म्हणून तुम्ही उलट्या चालीतली गाणी म्हटलेली नाही. त्यामुळे ही रसरशीत कला आहे आणि ही त्याला कुठेही धक्का लागेल नाही, निखळ कला आहे, नितळ आहे, त्याला कुठे दाग नाहीये. आणि ती तशीच एक प्रवाह भेदिकाचा आजपर्यंत चालत आलाय. आणि अजूनही आशादायक चित्र असं आहे की तुमच्यासारखे काही लोक अजूनही ते म्हणतायत आणि सांभाळत आहेत. तर पुढचा काळ माहित नाही काय होणार आहे, कारण जग जेवढं फास्ट बदलत चाललंय, त्यामुळं कलाकारांचं काय होणार आहे आणि कलेचं काय होणार आहे हा मुद्दा वेगळा. अध्यात्माचं काय होणार आहे, त्यावर कला टिकणार आहे. आणि तुम्ही ही कला रंजक नाही, यात गंमत नाही, ही खूप गांभीर्यानं सांगायची कला आहे, करायची कला आहे, समजून घ्यायची आहे. तर ही तुम्ही गावोगावी, खेड्यापाड्यात, ज्याच्यामध्ये वैशिष्ट्य, जिथं सुधारणा, आपण तथाकथित सुधारणा होतो, शहर झालं,
पैसे कमवायला लागले, लोक हे अशा ठिकाणी हे नाहीये, भेदिक नाही. भेदिक अजूनही वाड्या वस्त्या, खेड्यापाड्यात, डोंगरदऱ्यात ज्या ठिकाणी या बाकीची माध्यमं कमी आहेत त्या ठिकाणी ही कला नव्हे, हे जीवनाशी संबंधित असलेलं सगळं तत्वज्ञान आहे. त्यामुळे हे तुम्ही खरे जीवन जगणारे लोक आहात आणि तुम्हाला ऐकायला आणि बघायला आम्हाला आज मिळत आहे. हे मी माझं सगळ्यांच नशीब समजतो. ही कला टिकावी यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे सांगितले विद्यापीठाने वगैरे ते व्हावे. आकाशवाणीच्या माध्यमातून भेदिक अजूनही जपलं जातं आहे, हा तो एक भाग आहे. आणि आजपर्यंत थोडंफार ऐकायला मिळालं. या पुढच्या काळात आणखी जागरूकतेने यावर काय करता येईल यावर आपण प्रयत्न करूया, विचार करूया. मला बोलायची संधी दिली.